धूप लावण्याच्या वादातून कल्याणमध्ये तुफान राडा झालाय। या वादात एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली। अखिलेश शुक्ला याने 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलावून सोसायटीतील 3 जणांना बेदम मारहाण केली। या मारहाणीत अभिजित देशमुख गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केलाय। मराठी माणसं भिकारी आहेत, त्यांना मारा असं म्हणत लोखंडी रॉडने यावेळी मारहाण करण्यात आली। त्याची जी मिसेस होती ना ती जाम बोलत होती। त्यानंतर ती जाताना तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहेत, सगळे मटन चिकन खाऊन इथं हे टाकता, झोपडपट्टीतनं मराठी आले वगैरे असं चालू झालं। त्यानंतर मग आम्ही तिला विचारलं, बस तुझं तिचं जर भांडण आहे तर तू मराठी लोकांबद्दल काय करू हे नको। त्यानंतर परत ती म्हणजे उलटं सुलटं तुम्ही मराठी लोक एकदम ग्रुप करता, तुम्हाला आमचं एवढं सगळं इंटेरियर केलेलं 40 लाखाचं बघवत नाही। जेवण केल्यानंतर परत दरवाजावरती बेल वाजली। शुक्ला समोर आला आणि शुक्ला म्हणला पुढे या। मग दरवाजा ओपन केला, उघडं असतं ना, मग उमरेच्या बाहेर गेलं। त्यानंतर त्याच्या हातात काय तर धारदार शस्त्र होतं, त्यांनी सरळ त्याच्या डोक्यात मारलं अभिच्या। ते हिथं पूर्ण असं हे पूर्ण त्याचं असं फाटलंय, त्याला आता तिथं 10 टाके पडलेत तिकडं। इतकं मारलंय लोकांना त्याने गुंडांना बोलवून, आणि स्वतः सांगतो मी मोठा सरकारी अधिकारी आहे, माझ्याकडे बंदूक आहे, मी एकेकाचा खून करून 3-3 दिवस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस माझं काही वाकडं करणार नाही असं पण बोलतो। खूप अत्याचार बिल्डिंगमध्ये त्याचा वाढलाय, त्याला ना सस्पेंड केलं पाहिजे कामावर। आणि बिल्डिंगमध्ये सर्वांशीच तो असं, त्याच्यापेक्षा त्याची बायको आणखी डेंजर आहे। योगीधाम रेसिडेन्शियल सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये एक ठिकाणी अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या शेजारी देशमुख राहतात। उदबत्तीचं जे धूप आहे, धूप लावण्यावरून धूर एकमेकाच्या घरात जाते म्हणून दोघे एकमेकांना शिवीगाळ केले, मारहाण केलेली आहे। मारहाणीमध्ये देशमुख जखमी आहेत। दोघांच्या तक्रारीवरून दोघांची गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि तपास आणि चौकशी चालू आहे। कल्याणमधील या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज्यात मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही। कल्याण प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असा इशारा दिलाय। आरोपी अखिलेश शुक्लासह सेवेतून निलंबित केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। अखिलेश शुक्लासह पत्नीवर खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून कडक कारवाईचा इशारा दिल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील। कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात। अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा अखिलेश शुक्ला MTDCचा कर्मचारी आहे। त्याच्यावर FIR नोंद झालेला आहे। खडक पत्नीवरही, दोघांवरही आहे, त्याची कॉपी आहे माझ्याकडे। खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय। त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील। तर या सगळ्या प्रकारावर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। महाराष्ट्रात जर मराठी माणसावरती दादागिरी केली जात असेल तर राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक खपवून घेणार नाही, ही पहिली गोष्ट। आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांचे चिरंजीव जे श्रीकांत शिंदे, मला वाटतं त्यांचा तो मतदारसंघ आहे आणि शिवसेना असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे त्यांनी घेतलेल्या, त्यांनी आतापर्यंत त्या गोष्टीमध्ये कुठल्या प्रकारचं लक्ष घातलेलं आहे। पुढची बातमी बघूया। हा शुक्ला कोण, मराठी माणसाला मारहाण कशी, असा सवाल सुनील प्रभू यांनी केलाय। महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन करणार नाही असंही सुनील प्रभू म्हणाले। मराठी माणसाला झालेल्या मारहाणी संदर्भात कारवाई करणार असं अजित पवार म्हणाले। कितीही मोठा माणूस असला तरी कारवाई करू असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय।
शुक्ला आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवे लावून फिरतात, कधी येतात कधीही जातात आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते. अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोटी आहेत का? हे अधिकारी असतील आणि मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल. ठीक आहे, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल, पोलीस स्टेशनला तुमची केस घेतली जाणार नाही. एवढी दादागिरी असेल तर या महाराष्ट्रात मारलं सर्वांना आणि त्याने बाहेरची लोक आणून सगळ्यांनी त्या मराठी माणसाला मारहाण केली. तो माणूस आज हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे. या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन करणार नाही. हा महाराष्ट्र शिवशाहू तुम्ही मांडला आता ऐकायचं नाहीये का? आणि या महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल. अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दलचे देखील त्या ठिकाणी आदेश दिले जातील.